सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे। जुलाना मतदारसंघातनं विनेश फोगाट या पिछाडीवर असल्याचं कळत आहे। अंबाला कॅन्ट मधून अनिल वीज हे सुद्धा पिछाडीवर आहे, तर दुष्यंत चौटाला यांनी सुद्धा पिछाडी घेतलेली आहे। तर माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा हे मात्र या ठिकाणी पुढे असल्याचं दिसतंय। एकूणच या सगळ्या निवडणुकांचे कल पाहता विनेश फोगाट पहिल्या फेरीमध्ये खरं तर आघाडीवर होते, मात्र आता विनेश फोगाट या पिछाडीवर असल्याचं कळत आहे। हरियाणामध्ये जाऊयात। हरियाणामध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला आहे। आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। हरियाणामध्ये 47 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे। 46 जागांवर खरं तर ही 47 मॅजिक फिगर आहे आणि ती मॅजिक फिगर आता भाजपने गाठलेली आहे। सकाळच्या सत्रामध्ये काँग्रेसचं त्या ठिकाणी सरकार येईल असं कुठेतरी वाटत होतं, आता मात्र भाजपने तिथे 47 जागांवर आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे कुठेतरी भाजपला हे मोठं यश म्हणावं लागेल। हरियाणामध्ये इंडिया आघाडी आणि भाजपमध्ये अटीतटीचा हा खरं तर सामना होता आणि जोरदार तयारी दोन्हींनी केलेली होती। आता भाजपने हरियाणामध्ये हा बहुमताचा आकडा गाठलेला आहे। ती मॅजिक फिगर आहे 47 आणि ती मॅजिक फिगर आता सध्या भाजपने गाठलेली आहे। त्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून। हिरा, काय सांगाल, भाजपने आता हरियाणामध्ये ही मॅजिक फिगर गाठली आहे? नक्कीच मोहिनी, जेव्हा कलामध्ये सुरुवात झाली आता सुरुवातीला हरियाणामध्ये काँग्रेस आघाडीवर होतो, त्यानंतर जसं 2-3 तास पुढे गेले त्यानंतर भाजप आता आघाडीवर आली आणि भाजपने जवळपास 47 जागांवर आघाडी घेतलेली। काँग्रेसची कुठेतरी पिछाड झाली आपल्याला पाहायला मिळते। इतर जागांमध्ये सुद्धा काही 7 जागा आहेत, त्यामध्ये सुद्धा आहेत। त्यासोबतच जो अजून कल येतो त्यामध्ये आता भाजपने सध्या तरी ही 47 जागावरती बाजी मारलेली, हा निकाल जो आहे तो कलानुसार आलेला आहे। अजून यापुढे नेमकं कोण बाजी मारतं ते आता हा जो कल आलेला आहे 47 जागांचा भाजपने आघाडी घेतली ती कायम राहते की काँग्रेस अजून पुढे आघाडी घेते हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मोहिनी, नक्कीच हिरा, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सध्या आपण पाहतोय हरियाणामध्ये भाजपने हा बहुमताचा आकडा गाठलेला आहे। दुसऱ्या फेरीमध्ये आता काय होईल ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकूणच आपण सध्या पाहतोय हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधल्या निवडणुकांचे हे कल अगदी चुरशीच्या टप्प्यावर येऊन ठेपलेले आहेत। आधी कधी काँग्रेस तर कधी भाजप आघाडी घेताना पाहायला मिळते।